पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि धावचीत होत होतो अजित. चांगला थ्रो. बारा धावावरती पहिली विकेट झाली ती कातवेळा संघाची आणि अजितची जागा घेण्यासाठी होतो तो संतोष कोकरे, ज्यानं पाठीमागच्या मॅच मध्ये चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. तो संतोष चला काही करा. अजून देखील 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, त्या चेंडूवरती मिळते 1 धाव आणि एका धावाच्या मतीने धावसंख्या होती ती 13. 1 षटक पूर्ण. धावसंख्या होती ती 13. KK चषक 2025 या स्पर्धेतील आजचा हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील हा 8वा सामना संयुक्त कातळी आणि गगनबावडा या दोन्ही संघांच्या मध्ये रंगलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. 1 बाद 13. आता मात्र स्ट्राईकवरती होतो तो संतोष, ज्यानं पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि बॉलिंग मार्कवरती आहे तो मात्र जादुई बॉलर इरफान, ज्यानं आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आपल्या संघाला मॅच जिंकून दिलेला आहे तो इरफान. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मतीने धावसंख्या होती ती 19. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो संतोष. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू येतो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते ती 23. चौकार आणि षटकार या भाषेमध्ये बोलतोय तो संतोष. आपल्या संघासाठी चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करतोय संतोष. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावच्या मतीने धावसंख्या होती 24. घर बसल्या देखील आपण या मॅचचा आनंद घेत आहात आणि ज्यांच्या मार्फत हा आनंद घेत आहात ते म्हणजे 6 हिटर या चॅनेल आपण सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू 1 धाव देऊन जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न
एक धाव. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण. धावसंख्या आहे ती 26. पुन्हा जरा फटका. चेंडू येतो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मतीने धावसंख्या होती ती 32 धावा. हा षटकार आला तो विघ्नेच्या बॅटमधून आणि या 6 धावांच्या मतीने धावसंख्या होती ती 32. 2 षटक पूर्ण. थोडस महागडे षटक म्हणावं लागेल पुण्याचं. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करतात ते संयुक्त कात्रीचे प्लेयर्स. आपले निवेदक विजय करबा यांनी सांगितल्याप्रमाणे के के म्हणजे कुठेही कुणासाठी असे धावून येणारे आमचे के के भाऊ यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली ही केकेची स्पर्धा. तिसरा षटक घेऊन आलाय संग्राम. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यात यश मिळते ते कात्रे संघाला. या 2 धावांच्या मधून धावसंख्या होती 34. तिसरा षटक फेकतो तो संग्राम घाटगे अर्थात विराट कोहली. चांगला चेंडू. बॅट्समनला बीट करण्यात यश होतो तो संग्राम. धावसंख्या मात्र जैसे ते 34. आता मात्र त्रिपाची देत होतो संतोष कोकरे. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन संग्राम यांच्याकडून. संतोषची जागा घेण्यात देत होतो अरमान. मुंबईमध्ये जॉब करत असताना आपल्या गावामध्ये या ग्रामीण भागामध्ये एखादी मोठी युट्यूब लाईव्ह स्पर्धा भरावी हे स्वप्न हृदयाशी ठेवून त्यासाठी चांगले प्रयत्न करून ही स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करणारे के के भाऊ पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडूचा निर्धाव. लॉक मारा लॉक मारा लॉक मारा. जोरदार फटका पण तो चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संग्राम यांचं. तिसरा षटक किफायतशीर षटक म्हणावं लागेल. काय आता खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण. या एका धावाच्या मतीने धावसंख्या होती ती 35. 3 षटक पूर्ण. चांगली गोलंदाजी संग्राम यांच्याकडून. या षटकामध्ये 3 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेटही घेण्यात यश मिळाले ते संग्राम यांना. आता या इनिंग मधलं शेवट षटक घेऊन येतात ते
मयूर बिल्ले, याचा सामना करेल अरमान. 3 षटक पूर्ण, धावसंख्या पोहोचते ती 35. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका, चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू येतो सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाच्या धावांमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते 42. पुन्हा एकदा लेग साइडला खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि दुसरी धाव पूर्ण. दोन धावांच्या मधून धावसंख्या पोहोचते ती 44. शेवटच्या षटकातले 3 चेंडू पूर्ण. 2 बाद 44. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात ते सुहास भड, लक्ष्मण चव्हाण, गोविंद चव्हाण सॉरी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 44. पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू खाली फिल्डर आणि कॅच. बाद होतो तो. झेलबाद होतो तो विघ्नेश. विघ्नेश जागा घेण्यासाठी जातो तो धीरज. यानंतर जो सामना होणार आहे संयुक्त किरवे आणि निवादा स्पोर्ट्स मुसलमानवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचा आहे. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती जोरदार फटका आणि झेलबाद होतो तो धीरज कॉटन. धावसंख्या झाली ती 44. 45 धावांचं लक्ष उभा केले ते गविंगवाडा या संघासाठी. त्यानंतर जो सामना होणार आहे तो संयुक्त किरवे आणि निवादा स्पोर्ट्स मुसलमानवाडी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे आणि आपला टॉस करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. त्या सामन्यांचं पंच म्हणून दिवसभर काम पाहत आहेत ते गोविंद चव्हाण आणि सुहास भड. दिवसभर एवढ्या मोठ्या रखरखीच्या उन्हामध्ये कंटिन्यू उभा राहणं नॉट अ जोक. अगदी चांगली पंचगिरी. आणि कधी कुठेही कसंही
जेवढा हजर राहता येईल असा हजर राहणारे आमचे मित्र, तत्पर सेवेसाठी हजर राहणारे मित्र शिवाजी पाटील दादा, आतकिरवाडीचे माजी सरपंच, आमच्या कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक असा आभार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कातळी. गोविंदवाडा संघाकडून ओपनर बॅट्समन आनंद आडुळकर आणि संग्राम घाटगे. घाटगे चला चालू करा. पहिले षटक घेऊन येतात ते प्रदीप माने. पहिला चेंडू, त्या चेंडूवरती एक धाव पूर्ण. संग्राम यांच्या बॅटमधून निघालेली पहिली धाव आणि या एका धावाच्या मदतीने आपल्या संघाचं खातं केलं ते संग्राम. 45 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली टीम गगनबावडा. रिव्हर्स स्वीप, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप आणि तोही सक्सेसफुल. आणि या 4 धावा, या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकाला खेचण्यात यश मिळते ते आनंद याला आणि यासाठी त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा फटका. आता मात्र चेंडू तो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 11 धावा. हा फलंदाजच असा आहे जो चौकार आणि षटकार अशामध्ये आपल्या प्रत्येक बॉलचं डील करतो. पुन्हा एकदा व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न बसतो. चेंडूतून निर्धाव. धावसंख्या मात्र जायचे ते 11. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण. नाही, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असताना धावबाद होतात ते आनंदा. लालच बुरी बल आहे. एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताना धावबाद होतात ते आनंदा. एका धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 12. 13. धावसंख्या होती ती 12. आनंद जागवण्यासाठी तो सुहास पांगळे.
शेवट चेंडूवरती चौकार आणि या 4 धावांच्या मतीने धावसंख्या होती ती 16. एक षटकाच्या समोरानंतर धावसंख्या होती ती 16. पंचेचाळीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेली गवळीबावडा ही टीम त्याच्या पश्चात एक षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 16. विजयासाठी 18 चेंडू 29 धावांची गरज आहे ती गवळीबावडा या संघाला. दुसरे षटक घेऊन येतो तो विश्वास माने. लेग साईडला खेळलेला चेंडू तो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांच्या मतीने धावसंख्या पोहोचते ती 20. संग्रामांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. जोरदार फटका. चेंडू तो सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. या 6 धावांच्या मतीने धावसंख्या पोहोचते 26. पुन्हा एकदा जोरदार फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. पद्धतीचा चेंडू तो वाईड. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते 28. दुसरा षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असफल. चेंडू तो निर्धाव. जोरदार फटका. लेग साइडला खेळला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचले 30. आजच्या दिवसातील हा 8वा सामना. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. त्या चेंडूवरती 4 धावा मिळतात. 4 धावांच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. दोन षटक पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. विजयासाठी अजूनही 12 चेंडू 11 धावा. आता मात्र तिसरे षटक घेऊन येतो प्रकाश माने. यानंतर जो सामना होणार आहे तो संयुक्त किरवे आणि न्यू आझाद स्पोर्ट्स मुसलमानवाडी या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी टॉस का बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचा आहे. चला पटकन. मुसलमानवाडी आणि किरवे कर्णधार टॉस साठी या.
जोरदार फटका, चेंडू तो सर्व सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मतीन धावसंख्या पोहोचते 40 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज गगनबावडा या संघाला. चला टॉससाठी या. संयुक्त किरवे, मुसलमानवाडी, नो बॉल. विजयासाठी 4 धावांची गरज. पाहूया श्वास काय करतात. आणि हा विजय षटकार सुहास यांच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलेला आहे गगनबावडा या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर बिल्ले यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. चला मुसलमानवाडी आणि संयुक्त किरवे कर्णधार टॉस करून घ्या. हा टॉस के साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर बिल्ले यांना मॅन ऑफ द मॅच शिवाजी पाटील साहेब यांच्या हस्ते दिला जाणार आहे. शिवाजी पाटील साहेब. आजच्या दिवसातील 8 सामने पूर्ण 9वा सामना जो आहे तो संयुक्त किरवे आणि न्यू आझाद स्पोर्ट्स मुसलमानवाडी दोन्ही संघांना सामना जिंकण्याची गरज. त्यामुळे निश्चितच हा सामना एक तुफान सामना होणार आहे, त्यात काय शंकाच नाही. एक मिनिट. उमेश गोटन कॉमेडी बघ जाऊया. हिरा बोर्ड कॉमेडी बघ जाऊया. के भाऊ मॅन ऑफ मॅच. हा अच्छा ओके. हा टॉस न्यू आझाद स्पोर्ट्स मुसलमानवाडी विन झालेले आहेत. अपेक्षा त्यांच्या निर्णयाची. धन्यवाद आदरणीय सैदरावजी उघड सर. सगळी समालोचना आपण सरांच्या माध्यमातून ऐकलं.
या विभागातील एक परिचयाचा आवाज जो या ठिकाणी पाहायला मिळतो. क्रिकेट म्हटलं की त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. सकाळी येणार स्पर्धेसाठी त्यांचा महत्वाचा रोल राहिलाय आणि खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने तर क्रिकेटचे सामने आपण आयोजित करतो. टॉस जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आझाद स्पोर्ट्स मुसलमान वाडी वॉन टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. एक चांगला सामना जो आपल्या भेटीला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या माझ्या दिशेने तो सामना पण पाहणार आहोत. नागरिकांचा कौल जिंकून प्रबंध स्वीकारला क्षेत्ररक्षण. म्हणजेच न्यू आझाद स्पोर्ट्स मुसलमान वाडी या टीमने अप्रतिम स्पर्धा जी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आजच्या तिसऱ्या दिवसामधील क्रिकेट हे अप्रतिम पाहायला मिळालंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. शिवनेरी बॉयज मंडूर आयोजित KK चषक 2025. इंद्रजित पाटील आणि भरत गावडे हे दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतात. ओपनिंग प्लेअर या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळालाय. संयुक्त स्पोर्ट्स किरवे या टीमचं आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर इंद्रजित पाटील यांची खेळी अप्रतिम पाहायला मिळाले. मागील दोन सामने त्यांनी दोन्ही सामने गाजवलेत आणि मॅच अवॉर्ड त्यांना मिळाला. परंतु हा सामना निर्णायक आहे आणि निर्णायक सामन्यामध्ये कशा पद्धतीने त्यांची या ठिकाणी फलंदाजी होईल हे आपण पाहूयात. गोलंदाजी मार्कवर कळंदर सारंग यांना आपण पाहत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ते पाहायला मिळाले त्या टीमचे आणि समोर उत्कृष्ट बॅटर अर्थात ते सामना रंगत रन आउट आणि खूप महत्वाचा सामना. दो संघ वेगवेगळ्या परासंघामध्ये पुढे खेळण्याची, परंतु जो संघ हरेल त्याला मात्र प्रतीक्षा करावी लागेल या स्पर्धेची. अर्थात या ठिकाणी खूप महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी पाहायला मिळतो. प्रेक्षक जे सकाळच्या 17 पासून दाटीवाटीने मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे पूर्व सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. 6 इंडिया रिपोर्टच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली एनर्जाइज मॅच मध्ये जरूर आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम कडून एक चांगले क्रिकेट खेळलं जाईल. क्वालिटी दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाले. याच पंताने दिले ग्रीन सिग्नल या मॅचचा सामना होते सुरुवात. षटक क्रमांक 1 म्हणजे पाहायला मिळालाय आणि समोर आहेत इंद्रजित पाटील.
जबरदस्त फलंदाजी मागील मॅच मध्ये त्यांचे पाहायला मिळाले होते आणि या मॅच मध्ये पहिलाच बॉल इनफिल्डला क्रॅक करत क्रॅकिंग करत ड्राईव्हने त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं 4 धावेने. आत्मविश्वास त्यांचा नेहमीच पाहायला मिळाला. प्रत्येक संघामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा राहिलाय आणि याही मॅच मध्ये त्यांनी चौकाराने अकाउंट ओपन केलं. 4 धावा. कलंदर सारंगी यांना पाहत आहेत. पहिला चेंडू थोडासा पुढे केला होता, संधी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या बॉल वरती, पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू जर बघितला तर जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच हा चेंडू डाऊन द लेग निघून गेला. व्हाईट बॉल सिग्नल मिळाला आहे पंचांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 वर पोहोचते एका चेंडूनंतर. पहिला चौकार आणि त्यानंतर व्हाईट बॉल. यावेळेस देखील इनफिल्ड क्रॅक केलाय आणि स्कोर ऑफ द विकेटचा फटका जरूर या ठिकाणी खेळलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो, उद्देश या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यास डेफिनेटली या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये हेतू उद्देश असतात. ज्याप्रमाणे आपण शालेय जीवनामध्ये असतो, आपल्याजवळ हेतू उद्देश असतात की चांगल्या गुणांनी पास होणं, अव्वल येणं हे आपले हेतू उद्देश असतात. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना नेहमीच तुमच्याकडे हेतू आणि उद्देश हे असणं आवश्यक. धावसंख्या 7 वरून पोहोचते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळाला. कलंदर सारंगी यांना आपण पाहत आहेत गोलंदाजीमध्ये, तर इंद्रजित पाटील फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. टीट फॉर टॅट. यावेळेस इनफिल्ड क्रॅक केल्याच्या तैनात आहेत. बॉल स्टॉप होणार नाहीये. आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. चांगल्या रीतीची फलंदाजी पाहायला मिळते. काउंटर अटॅक या ठिकाणी केला गेलाय आणि कुठल्या प्रकारचे दिसते योग्य त्या क्षेत्रामध्ये योग्य ते फटके आतापर्यंत कन्व्हर्ट करताना हा चौकार त्यांनी प्राप्त केला. 11 वर 11 रन्स आजच्या दिवसामध्ये सातत्य त्यांनी टिकवलाय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिला आणि या मॅच मध्ये त्यांच्या बॅटपर्यंत धावा येत आहेत. संकट जेव्हा जेव्हा ओढवतो तेव्हा ते संकट मोचक रोल अदा करतायत आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि 2 धावा अशा अर्थाने आपण पाहिलं तर 3 मध्ये 10 धावांची खरेदी करतायत. 333 स्ट्राईक रेटने. यावेळेस कुलबट टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळाला ऑन साइड करण्याचा प्रयत्न होता आणि बीट झाले. कलंदर सारंगी यांचा चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक 1 मध्ये ते गोलंदाजी आपण पाहिले. 4 बॉलचा खेळ. धावसंख्या आहे 11. 11 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला हा फटका जरूर खेळला. खूप लॉंग चेस करावं लागेल आणि याचा अर्थ काय तर चेंडू 4 धावांमध्ये कन्व्हर्ट देखील होताना पाहायला मिळाला. ऑन साइडला मिळतात चौकार आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक ज्या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेच्या बंधनामध्ये धावा झाल्या आहेत 15. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. कलंदर सारंग यांचा षटक जे पाहायला मिळालाय. पहिला षटक आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. यावेळेस मोठा ट्राय करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये राहिला. जेल एका हातामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला होता, होणार नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण. थोडासा लेझी एलिगन्स राहिला आणि या 2 धावा परिपूर्ण करताना षटक क्रमांक 1 मध्ये धावसंख्या पाहायला मिळते संयुक्त स्पोर्ट्स किरवी या टीमची बिनधास्त 17.
षटक क्रमांक 2 करता शोभ नाकाडे बॉलिंग मार्क वरती येतोय. दुसरं षटक आणि पहिला बॉल ऑन साइडला फंट फसला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे गेले. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेलबरी पूर्ण केला आणि विकेट मिळवला. पहिला फलंदाज डगआउट मध्ये परत त्यांना 0 या धावसंख्येवरती पाहायला मिळाले. चंदू पाटील डेकआउट मध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. तर पहिला चेंडू आणि शुभमने विकेट मिळवून दिलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहे. दुसरं षटक आणि खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये जरूर खेळलाय. शिवनेरी बॉयज मंगळूर आयोजित के चषक 2025 ची चर्चा आपण या ठिकाणी सातत्याने केलेली आहे. भरत गावडे न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जो या ठिकाणी पाहायला मिळेल. कशा पद्धतीने त्याची फलंदाज आपण पाहणार होतो मॅचच्या दिशेने. शेवटचा कॉन्फिडन्स वाढला असेल कारण की जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज पहिल्या बॉल मध्ये विकेट मिळवतो ना त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळवला. जरूर आत्मविश्वास गगनाला मावणारा गगनाला भिडणारा त्याचा पाहायला मिळेल. दुसरं षटक जे आपण या ठिकाणी पाहत आहेत आणि दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर बॅटर आहे भरत गावडे. यावेळी संधी जेल टिपण्याचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत. नो बॉल पंचाने सिग्नल केलंय. सहा फिल्डर एका बाजूने या ठिकाणी पाहायला मिळाला होता साईडला आणि मिळण्याचा नो बॉल जो या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगली पंचांची भूमिका डिसिप्लिन लावण्याचं कार्य या ठिकाणी पंच करतायत आणि योग्य तो निर्णय जो आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. दोघांची गती जर आपण या ठिकाणी पाहायला जाऊन पोहोचले 20 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे ज्ञान मनन अनुभव चिंतन असेल तर तुम्ही बेस्ट फिल्डर हे आपण पाहिलंय. आणि ते जर आपण पाहिलं तर हा फील्डचा बॉल असेल नो बॉल नंतर सर्व बॅटचा वापर जरूर केलाय. एकेरीवरच परत कावडीसाठी स्पॉट झालेल्या बॉलवरती धावसंख्या 1 ने पुढे गेली. 21 धावा 21 आतापर्यंत पाहायला मिळालाय. दोघांच्या गतीची पाहायला मिळते. आता वेळेस आपण पाहणार आहोत इंद्रजित पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म. काही जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. गोल्डन फॉर्म त्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळते. मागील हंगाम यंदाचा हंगाम त्यांनी अतिशय गाजवलाय आणि प्रत्येक हंगाम गाजवणे या ठिकाणी फार कठीण असतो. परंतु इंद्रजित पाटील नावाचा बोलबाला आपण नेहमीच ऐकलाय. यावेळेस बॉल परत आणण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल जे पाहायला मिळतोय आणि 1 बॉल देखील या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली जाऊन पोहोचली 22 अंकावर 22 रन्स हे पाहायला मिळाले. संयुक्त स्पोर्ट्स किरवी या टीमचे टोटल 22 धावा 1 गडी बाद. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा गोलंदाज शोभ नाकाडे बॉलिंग वारंवार. याही वेळेस हा आत्ममात्र बॉल मिळेल आणि 23 धावा लागतील बॉलफलकावरती आणि पुढील चेंडू असेल तो लायन्स बॉल अर्थात फ्रीचा बॉल पाहायला मिळतो. कारण की एक गोलंदाज म्हणून तुम्हाला एकच बाउन्सर चेंडू हाताळण्याची मुभा मिळेल आणि ती मुभा मिळाली परंतु पुन्हा एकदा त्यांनी बाउन्सर हाताळला आणि याचा अर्थ काय तर नो बॉल. 23 धावा बॉलफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ जो पाहायला मिळतोय हवेचा जोत या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच यष्टी देखील पाहिली असाच किस्सा घडला होता. गोलंदाजचं मैदान होतं आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना सुरू होता आणि बेल्स उडून गेल्या होत्या. पंचांची कॅप देखील उडलेली होती आणि केन विलियम्सन यांचं गॉगल देखील सन ग्लासेस देखील जागेनुसार
पुढे गेला होता. अर्थात हवेचा जोर जास्त होता वेलिंग्टन मध्ये आणि त्याची आठवण झाली यावेळेस. एक धाव याच्यावरती मिळते आणि केरीच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्डवर 24 धावा. 24 तिसऱ्या दिवसामध्ये क्रिकेट पाहायला मिळालंय. प्रत्येक दिवसामध्ये या ठिकाणी खूप छान क्रिकेटपटूंना खेळताना पाहायला मिळालंय. डे 3 उद्या डे 4 आणि त्यानंतर डे 5 अंतिम दिवस मेगा फायनल डे या ठिकाणी पाहायला मिळेल. KK चषक 2025चा 24ला एक स्थिती पाहायला मिळते. परत गावडे लेफ्ट बॅटर फलंदाज मार्कवर मागील सामन्यात या ठिकाणी षटकारांनी जिंकून दिला होता. ऑन साईडला जरूर खेळलेला फटका मिळेल होता एक रिव्हर्स झाला. सॅटिस्फाईड धावसंख्या 1 ने पुढे गेले. 25 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर जरूर वाईट नो बॉल आलेत परंतु शुभम नाकारेंनी चांगला कंडा केलाय. मोठे फटके खेळू देत नाहीये फलंदाजांना. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला या षटकाच्या माध्यमातून. 25 धावसंख्या पाहायला मिळते. 25 धावा आहे धावफलकावर. पुन्हा गोलंदाज ओव्हर द विकेटचा वापर करताना समोर आहेत इंद्रजित पाटील. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर ने हा बॉल दांडी गोल या ठिकाणी धाबाच्या माध्यमातून भरत गावडे सेकंड विकेट डाऊन. अप्रतिम या ठिकाणी शोधला आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. योग्य टप्प्यावर पिच केला. भरत गावडे वेगाने पुढे आले होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु कॉलिंग होतं नोच आणि त्यानंतर मागे फिरताना मात्र शोधने डायरेक्ट पिट केला आणि विकेट मिळवला. धाबाच्या माध्यमातून दुसरा फलंदाज डगआउटमध्ये परतताना भरत गावडे गॉन. अमोल पाटील पहिला बॉल पूल केला. 4 धावा पाहायला मिळतात. इंद्रजित पाटील यांच्या बॅटबॉल चौकाराला. अमोल पाटील लॉस ब्रेकिंगला 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली 29. 29ला 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना संयुक्त स्पोर्ट्स किरविया संघ 29ला 2. मागच्या दिवशी षटक क्रमांक 3 होती सुरुवात. यासरला इंट्रोड्यूस केले षटक क्रमांक 3 मध्ये जो पाहायला मिळतोय. चांगला फटका याच धावा मिळणार नाहीत कारण की या स्टंपच्या पाठीमागे जवळ हा स्ट्रोक परिपूर्ण केला म्हणून धावा मिळणार नाहीत. यावेळेस ऑन साईडला उडवले बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी
षटकार